आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय पातळीवर समान नागरी कायद्याची दाट शक्यता आहे, कारण भाजप शासित राज्याने त्या दिशेने पाऊल उचलत विशेष समितीची स्थापना केली आहे। एकूणच मोदी सरकार 2024च्या निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेऊ शकते। गुजरातमध्ये येणार समान नागरी कायदा, देशात समान नागरी कायद्यासाठीच्या हालचालींना वेग, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत, कारण गुजरात सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये एक विशेष समिती स्थापन केली आहे। ही समिती समान नागरी कायद्यासंदर्भातच काम करणार आहे। याचा राजकीय फायदा आपल्याला केव्हा होऊ शकेल, याचे जे गणित सगळे राजकीय पक्ष बांधत असतात, सगळे सरकार बांधत असतात, तसंच नरेंद्र मोदीचे सरकार बांधत असतात। आणि मग ह्याच्यासाठी वातावरण निर्मिती म्हणून गुजरात सरकारचा ठराव, उत्तराखंडचा ठराव हा बघितला जाईल आणि यातनं कदाचित शक्य आहे की 24च्या इलेक्शनच्या पूर्वी आपल्याकडे समान नागरी कायदा करण्याचं पाऊल उचललं जाऊ शकतं। खरं तर समान नागरी कायदा व्हावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यामुळेच की काय, आता गुजरात विधानसभेआधी भाजपकडून त्याचीच चाचपणी सुरू झाली आहे, पण यालाही विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याला विरोध काही प्रमाणात होईल, मोठ्या प्रमाणात होईल का, तर व्हेस्टेड इंटरेस्ट कसे असतात त्याप्रमाणे होतं। तिहेरी तलाकला त्या पद्धतीने मोठा विरोध झाला नाही, कारण तो एका विशिष्ट समाजापुरता सीमित आहे। तसा समान नागरी कायदा हा एका समाजापुरता सीमित राहणार आहे। त्याच्यामुळे आज जेवढा आपण पाहतो की शेतकरी कृषी कायद्यांना विरोध झाला वगैरे, तेवढा विरोधाची मला स्वतः शक्यता नहीं वाटत। भारतीय जनता पार्टी ने क्या किया, उत्तराखंड के चुनाव के पहले एक समिति बनाई, उत्तराखंड का चुनाव जीतने के बाद अब वो समिति अपने घर चली गई। अब गुजरात के चुनाव के 3 दिन पहले एक समिति बनाई, अब ये भी चुनाव के बाद अपने घर चली जाएगी। मध्य प्रदेश में क्यों नहीं बनाते, उत्तर प्रदेश में क्यों नहीं बनाते? अगर इनकी नीयत यूनिफॉर्म सिविल कोड लागू करने की है तो देश में क्यों नहीं बनाते, देश में लागू कर दें। ये बीजेपी मुसलमानों को बदनाम करती है कि दबा के 2-2 शादियां 3-3 शादियां करते हैं। बीजेपी वाले ये नहीं जानते कि हम एक में परेशान रहते हैं घर में, इसीलिए सब आकर बैठे हैं यहाँ पर। अब जिसके घर में बीवी है उसी को मालूम क्या होता है, जिसके पास नहीं है उसको क्या मालूम। समान नागरी कायदा आला तर आरक्षणाला धोका निर्माण होईल असा आरोप होईल, त्यातून विरोधही होईल, पण आरक्षणाला धक्का बसणार नाही असा विश्वास संघासह भाजपनेही व्यक्त केलाय। निश्चितच या 3 राज्यांनी उचललेल्या पावलांमुळे वातावरण निर्मिती होणं आणि एक चर्चा जी आहे देशामध्ये समान नागरी कायदा संदर्भातली सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणला जाईल अशी शक्यता जी आहे ते ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।